मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे। न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर रोजी पुण्यातील CID कार्यालयात शरण आला होता। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत केज येथील न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणीनंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली। यासोबत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणं सुरू आहे। सरकारकडून आता IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करण्यात आली। IPS अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच रान पेटवलंय। या प्रकरणावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटलं आहे की बीड पोलीस स्टेशन मध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत। स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याच्या प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशन मध्ये स्टाफसाठी दाखवायला हवी होती। शिवाय गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा, अशी खोचक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं होतं। त्यानंतर काही तासातच त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं होतं। त्यामुळे या प्रकरणाला गांभीर्य वाढलं आहे। वाल्मिक कराडवर खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत। सरकारने वाल्मिक कराडसह या प्रकरणातील इतर आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले। त्यानंतर वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी CID कार्यालयात शरण आलं। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।